नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रातल्या मोदी सरकारची कान उघडणी करत शेतकरी कायद्यांच्या प्रश्नावर काही खडे प्रश्न विचारले. केंद्राने कायदे करण्यापूर्वी संबंधितांशी चर्चा करायला हवी होती, इतकी ठाम भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आणि त्याचबरोबर तुम्ही कायदे रद्द करताय का आम्ही रद्द करू असा प्रश्न सुद्धा विचारला. पण त्या प्रश्नासमोर बधण्याऐवजी देशाच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाला स्पष्टपणे सांगितलं की सार्वभौम कायदे मंडळाने केलेले कायदे रद्द करण्याचे भूतकाळात सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातले दाखले नाहीत. थोडक्यात अशा प्रकारे सरकारचे कायदे सर्वोच्च न्यायालयाकडून बाजूला टाकले जावेत असं होऊ शकत नाही. या निमित्ताने केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय आमने सामने आल्याची भूमिका आहे. केंद्र सरकारच्याकडून आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या घडल्या आहेत. राज्य सरकार, केंद्र सरकार अशा पातळ्यांवर हा संघर्ष अधिकाधिक वाढत चाललेला दिसतोय. केंद्र सरकारच्याकडून शेतकऱ्यांशी संवादाची भूमिका घेतली गेली आहे असं सांगितलं जात आहे, तर आंदोलक मात्र केंद्र सरकार आडमुठं आहे इतक्या ठाम भूमिकेवर आहेत. आंदोलकांनी आतापर्यंत त्यांच्या मागण्या वेळोवेळी बदलल्या आहेत आणि वाढवल्या आणि कमी केल्या आहेत, मात्र त्यातला लसावी हा कायम आहे. आंदोलकांच्याकडून कायदे रद्द झालेच पाहिजेत ही भूमिका सातत्याने लावून धरण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकारच्याकडून या बाबतीत स्पष्टपणे नकार देण्यात आलेला आहे. जसजसे दिवस जात आहेत तसतसे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी देशाच्या प्रजासत्ताकाचा सर्वोत्तम आणि सर्वोच्च सोहळा असलेल्या राजपथावरच्या परेडमध्ये ट्रॅक्टर घेऊन घुसण्याची भाषा केली गेली आणि सर्वोच्च न्यायालयात याच्यावर सुद्धा चर्चा झाली. अखेरीस आंदोलकांनी ट्रॅक्टर राजपथावरच्या परेडमध्ये जाणार नाहीत अशी थोडी नरमाईची भूमिका घेतली. मात्र कायदे रद्द करण्याच्या आपल्या भूमिकेवर आंदोलकांनी पुन्हा एकदा ठामपणे मत व्यक्त केलं. याच्या पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सूचना केली आहे की कायद्यांबाबत पूर्व चर्चा जशी गरजेची आहे तशी आता सर्वसहमती सुद्धा गरजेची आहे आणि म्हणूनच समितीचं गठन झालं पाहिजे. या समितीच्या माध्यमातून आंदोलकांचं मन वळवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. पण एका बाजूला हे सगळं घडत असताना कायदे तुर्तास अंमलबजावणीपासून रोखले गेले पाहिजेत याबाबत सर्वोच्च न्यायालय ठाम दिसलं आणि त्यामुळेच आजच्या लक्षवेधीचा विषय उपस्थित होतो, कृषी कायदे कोण रोखणार. कृषी कायदे कोण रोखणार या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत ज्येष्ठ विधिज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत. आपल्या सोबत किसान सभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्याने आणि महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे आहेत. तसंच शेतकरी चळवळीतल्या महत्वाच्या नेत्या या नात्याने आणि शेतकऱ्यांना त्यांचं स्वातंत्र्य कसं बहाल होईल याच्यासाठी झटलेल्या शरद जोशींच्या सहकारिणी या नात्याने आपल्या सोबत सरोजजी काशीकर आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा पटकन आपण पाहणार आहोत की नक्की न्यायालयात आज काय घडलंय. आपण आपल्या समोर येणाऱ्या ग्राफिक्सवर लक्ष ठेवा. सर्वोच्च न्यायालयाने थेट प्रश्न विचारला की कृषी कायदे तुम्ही रद्द करताय का आम्ही रद्द करू. याला केंद्राने उत्तर दिलं की कायदा रद्द करण्याचा न्यायालयाला अधिकार नाही. याच दरम्यान पुढे सर्वोच्च न्यायालय असंही म्हणालं की कायदे करण्याआधी चर्चा करायला हवी होती. केंद्राने संबंधितांशी चर्चा झाल्याचा दाखलाही दिला. कृषी कायद्याबाबत सहमती तयार करायला समिती स्थापन करा असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. आंदोलक प्रजासत्ताक दिनी राजपथावर ट्रॅक्टर चालवू म्हणतायत. याबाबत केंद्राने सर्वोच्च न्यायालयासमोर चिंता व्यक्त केली असता प्रजासत्ताक दिनी राजपथावर ट्रॅक्टर चालवणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. मात्र कायद्यांच्या स्थितीबाबत
केंद्र आणि न्यायालय यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाल्याचं दिसतं आहे। आपण चर्चेसाठी आपल्या मान्यवरांकडे परत येतोय। आपल्या सोबत पद्मश्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम आहेत। निकम साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल? आपण हिंगणघाटहून फोन मार्गे आमच्याशी जोडले गेलेले आहात। महाराष्ट्रातले तमाम जय महाराष्ट्राचे प्रेक्षक आपलं म्हणणं ऐकण्यासाठी आतुर आहेत। कायदेशीर दृष्टीनं आज जे न्यायालयात झालं त्यावरची आपली पहिली प्रतिक्रिया काय, याचं उत्तर आपण द्याच। त्याचबरोबर केंद्रानं केलेले कायदे, सार्वभौम संसदीय मंडळानं केलेले कायदे न्यायालय स्ट्रक डाऊन अर्थात रद्दबातल करू शकतं का, या प्रश्नाला बद्दलही मार्गदर्शन करा। प्रसादजी, खरोखर अत्यंत महत्त्वपूर्ण दोन प्रश्न आपण आपल्या या चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे। आणि माझ्या मते न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने एक भूमिका स्पष्ट घेतलेली आहे आणि ती भूमिका अशी आहे की कृषी कायदे सरकार रद्द करणार किंवा नाही, किंवा आम्ही आमचा अधिकार वापरू किंवा। आणि दुसरं एक सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की हे कायदे करण्या अगोदर चर्चा होणं जरुरीचं होतं। मी सर्वात प्रथम दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो जी। सर्वोच्च न्यायालयाचं जे म्हणणं आहे की हे कृषी कायदे आणण्या अगोदर चर्चा व्हायला हवी होती। ही चर्चा सर्वोच्च न्यायालयाला कुठे अपेक्षित आहे, तर ती अर्थात संसदेतच असली पाहिजे। बरोबर। संसद हे एखादं विधिमंडळ जे असतं हे कायदे तयार करण्याचं काम करत असतं। कायद्याचं इंटरप्रिटेशन, त्याचं विश्लेषण करणं हे न्यायालयाचं असतं। अगदी। कायदा काही न्यायालय आणू शकत नाही आणि त्याच न्यायालयाने तो एखादा कायदा न्यायालय कोणत्या परिस्थितीत रद्द करू शकतं, तर जो घटनेच्या विसंगत विरुद्ध असेल तर तो न्यायालयाला अधिकार आहे। आणि म्हणून प्रश्न असा आहे की कृषी कायदे हे घटनेच्या विरोधात आहे का, त्यावर सर्वोच्च न्यायालयाचं कुठेही भाष्य नाही। बरोबर। परंतु जी भूमिका सर्वोच्च न्यायालयात घेतली गेलेली आहे की हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या अहितकारक आहे, जे नवीन उपस्थित खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल आहे, असं शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य किंवा नाही अयोग्य हा भाग सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यात होऊ शकतो। म्हणजे माझं पहिलं उत्तर असं आहे की चर्चा करून हे कायदे करायला हवे होतं, हा सल्ला न्यायालय देऊ शकत नाही। बरोबर। कारण असं आहे की कायदे करण्याचं काम विधिमंडळाचं असतं, म्हणजे पार्लमेंटचं आहे आणि ते सक्षम आहे। आणि पार्लमेंटमध्ये ते डिबेट झाला की नाही, पुरेशा प्रमाणात दुसऱ्या विरोधकांना संधी मिळाली की नाही, हा भाग एक वादाचा असू शकतो, परंतु चर्चा माझ्या मते योग्य नाही। आता दुसरी गोष्ट जी आहे, सर्वोच्च न्यायालय तुम्ही कायदे रद्द करतात का आम्ही रद्द करतो, तर माझं स्पष्ट मत आहे की या बाबतीत सर्वोच्च कायद्याला एखादा कायदा जर घटनेच्या तरतुदीशी विसंगत असेल, घटनेच्या मूलभूत तत्वाला फसणारा असेल, हरता फसणार असेल, बरोबर, तर सर्वोच्च न्यायालयाला तो अधिकार आपल्या इनहेरंट ज्युडिक्शन मध्ये वापरता येतो। परंतु अशी तंबी न्यायालयाने देणं हे काही योग्य नाहीये। एक गोष्ट मात्र न्यायालय करू शकतं, ज्या अर्थी न्यायालयाने ही सर्वोच्च न्यायालयाने भूमिका घेतली आहे की याची जी अंमलबजावणी आहे त्या अंमलबजावणीला काही काळ स्थगिती देऊ शकतं। कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयात या कायद्याची वैधता ही घटनेची विसंगत आहे असं जर याचिकाकर्त्यांनी म्हटलं तर तो याचिकेचा निकाल लागेपर्यंत सर्वोच्च न्यायालय या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देऊ शकतं आणि अप्रत्यक्षपणे सरकारला सांगू शकतं की तुम्ही विचार करा। बरोबर। या दरम्यान एक छोटासा तपशील आपल्याला मी पुरवू इच्छितो की असाच प्रकार मागच्या सुनावणीच्या वेळेला घडला, मात्र त्यावेळेला केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की आम्हाला कायद्याची अंमलबजावणी थांबवायची नाही, कारण देशामध्ये कायद्याच्या समर्थनार्थ सुद्धा शेतकरी आहेत। आणि याचाच संदर्भ घेत जेव्हा आजची सुनावणी झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचं एक निरीक्षण समोर आलं। सर्वोच्च न्यायालय असं म्हणताना पाहिलं गेलं की जर समजा कायद्याच्या समर्थनार्थ शेतकरी आहेत तर कायदे लागू करा, अशा प्रकारच्या याचिका का न्यायालयात झालेल्या नाहीत, यावर सुद्धा मंथन आणि खल होणं गरजेचं आहे। निकम साहेब, प्रसादजी, ही चर्चा अत्यंत बाष्कळ चर्चा आहे। कारण असं आहे, बाष्कळ चर्चा म्हणजे
जे आता म्हटलं जातं सरकारतर्फे की कायदा लागू करा असेही म्हणणारे लोक आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात कायदा लागू करा नये, या वादात सर्वोच्च न्यायालयाने पडता कामा नये. काय प्रत्येक ह्या घटनेचे स्तंभ आपले आहेत, प्रत्येक स्तंभाने त्यांच्या लिमिटेशन मध्ये काम केलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचं काम माझ्या मते हे राहील की या कायद्याची वैधता तपासून बघणं आणि जर सकृत दर्शनी सर्वोच्च न्यायालयाचं आढळून आलं या कायद्याची वैधता काही कारणामुळे घटनेच्या मूलभूत तत्वांना हरताळ फासणारी आहे, तर सर्वोच्च न्यायालय त्या कायद्याला स्थगिती देऊ शकतो, इथपर्यंत योग्य आहे. परंतु या कायदे लागू करा असा म्हणणारा एक वर्ग आणि विरोध करणारा वर्ग आहे, हे काम न्यायालयाचं नाही. त्यामुळे न्यायालयाकडून अशा प्रकारचं भाष्य देखील अपेक्षित नाही. परंतु त्याचबरोबर न्यायालयाला हा मूलभूत अधिकार आहे, इनहेरंट ज्युरिडिक्शन आहे की एखादा कायदा घटनेच्या विरुद्ध असेल किंवा तो अन्यायकारक असेल तर तो कायदा सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकतो. परंतु या शेतकऱ्यांच्या शेती कायद्यामध्ये, कृषी कायद्यामध्ये कशा रीतीने तो अल्ट्रा व्हायरस आहे, कशा रीतीने बेकायदेशीर आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी याचिकाकर्त्यांना आहे. म्हणजे मेरे पीछे इतने लोग है, तुम्हारे पीछे इतने लोग आहे असा हा कबड्डीचा सामना सर्वोच्च न्यायालयात रंगणं हे माझ्या दृष्टिकोनातून, न्यायालयाच्या दृष्टिकोनातून देखील योग्य नाही. अगदी. आणि निकम साहेब, आपण हा जो संदर्भ दिलात या निमित्तानं लोकशाहीच्या मूल्यांच्या रक्षणासाठी जगभरात जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा मनगटशाहीच्या आधारावर लोकशाही राबवली जाऊ नये असं वारंवार निरीक्षण समोर आलेलं होतं. आता आपण डॉक्टर अजित नवले यांच्याकडे जातोय. नवले साहेब, सर्वोच्च न्यायालयात काय घडलं त्याचा तपशील आपल्या समोर आहे. पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी त्याचं विवेचन सुद्धा स्पष्टपणे आणि अतिशय सुंदर शब्दात केलेलं आहे. त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. कायदे योग्य का अयोग्य या चर्चेपेक्षा ते घटनाविरोधी आहेत का यावर चर्चा गरजेची आहे. मला असं विचारायचं आहे, नवले साहेब, आपण सर्वोच्च न्यायालयाला, आपण याचा अर्थ जे कोणी राज्यकर्त्यांच्या विरोधात आता न्यायालयात गेलेले आहेत ती माणसं आणि खास करून तुम्ही आंदोलक या नात्याने या चर्चेत आला आहात म्हणून, तर नवले साहेब, कायदा घटनाविरोधी आहे आणि शेतकऱ्यांचे घटनात्मक अधिकार त्यामुळे बाधित होत आहेत हे तुम्ही पटवून देऊ शकणार आहात का? मला असं वाटतं की ज्या अर्थे सर्वोच्च न्यायालयानं या आंदोलनाची दखल घेतलेली आहे आणि सरकारचे कान उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे काहीतरी नक्कीच महत्वाचे मुद्दे हे आंदोलनकर्त्यांच्याकडून, याचिकाकर्त्यांकडून मांडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे सरकारला या प्रकारची कान उघडणी ही न्यायालयाकडून सुनावावी लागली हे नक्कीच आहे. आपल्या ह्या सगळ्या चर्चेचा बेस मात्र मला जरा दुरुस्त करावासा वाटतो. आपण मगाशी असं म्हणालात की हे कायदे तुम्ही रद्द करता की आम्ही रद्द करू असं न्यायालय म्हणालं. मला आपल्याला सांगू द्यात की न्यायालय असं म्हणालेलं नाही. न्यायालयाचे क्लिअर वर्डिंग जे आहे ते आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या कायद्यांना तुम्ही स्थगिती देता की आम्ही आमचे अधिकार वापरू, आम्ही आमचे अधिकार वापरू, हे वर्डिंग न्यायालयाचं आहे. आणि म्हणून हे कायदे आम्ही रद्द करू अशा प्रकारे न्यायालयाच्या तोंडी टाकून या संबंध चर्चेचा जो बेस आहे तो मला असं वाटतं की स्थलांतरित करणं बरोबर नाही. निकम साहेबांबद्दल प्रचंड आदर आम्हाला सगळ्यांना आहे. आपण ही जी चर्चेत एक सुधारणा करता आहात ती चर्चेमध्ये ग्राह्य मानू. एका बाजूला कायद्यांच्या संदर्भातली जी काही तपशीलवार माहिती आली आहे ती आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही केलेला दावा आहे. दोन्ही मुद्दे आपण समोर ठेवणार आहोत. दरम्यानच्या काळात कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर चर्चा होणं जास्त गरजेचं आहे असं निकम साहेब सांगतात. त्यावर बोला. आत्ताचे कृषी कायदे हे शेतकऱ्यांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेत आहेत का? हो, तर त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या कक्षा ओलांडलेल्या नाहीत. न्यायालयाने केवळ या आंदोलनाचा जो प्रचंड तिढा दिल्लीच्या भोवती निर्माण झालेला आहे तो सोडवण्याच्या बद्दल काही मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की एक समिती स्थापन करून याच्यावर काही मार्ग काढता येईल का, तोपर्यंत हे कायदे स्थगित करता येईल का हे सरकारने तपासून पाहावं, अन्यथा आम्ही आमचा अधिकार वापरू. मला असं वाटतं न्यायालय पुरेशा जबाबदारीनं काम करताना दिसत आहे. मात्र ही कमिटी स्थापन करण्याचा जो प्रस्ताव आहे तो मात्र आंदोलक म्हणून मान्य करायचा किंवा नाही आणि या कायद्यांकडे कसं पाहायचं याच्याबद्दल मात्र शेतकरी संघटनांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. आम्ही समिती, आमच्या कमिट्या बसतील आणि त्यानंतरच हा वेळ काढूपणाचा जो पर्याय आहे कमिट्या स्थापन करायचा आणि कमिट्यांमध्ये मग एकदा आंदोलनाची हवा निघून गेली. नवले साहेब, नवले साहेब, यासाठी थांबा, कारण समिती स्थापन करण्याच्या विरोधात
विविध प्रकारची मतं तात्काळच व्यक्त व्हायला लागली. मी आपल्याला घटनाविरोधी या शब्दावर बोलतं करत होतो, त्या अनुषंगानं मला पटकन सरोजजी काशीकरांना बोलतं करायचंय. सरोजताई, घटनाविरोधी हे कायदे आहेत का आणि अशा प्रकारच्या कायद्यांमुळे शेतकऱ्याचे कोणते घटनात्मक अधिकार नष्ट होऊ शकतात की घटनात्मक विरोधी हे कायदे नाहीत, उलट शेतकऱ्याला व्यवसायाचं स्वातंत्र्य मिळतंय? या दोनपैकी काय निवडाल तुम्ही? हे कायदे घटनात्मक दृष्ट्या चुकीचे नाही. घटनेला धरून हे कायदे केलेले आहे. नागरिकांच्या मूलभूत अधिकाराची जशी जपणूक होते तशीच शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार, माझा व्यवसाय, माझा व्यापार, माझा कायदा, या पद्धतीने ह्या कायद्याची मांडणी करण्यात आलेली आहे. हा कायदा रद्द करा. जसा कायदा रस्त्यावर चालता चालता बनवता येत नाही तसा कायदा रस्त्यावर बसून रद्द करता येत नाही, हे सुद्धा आंदोलकांच्या प्रतिनिधींनी समजून घ्यायला पाहिजे. केव्हाही कायद्याची चर्चा एकदा राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर संसदेतूनच तो कायदा रद्द होऊ शकतो किंवा संसदेतच चर्चा होऊन तो कायदा पास होतो, ही माझी माहिती आहे. उज्ज्वल निकम सरांनी जे सांगितलेलं आहे की कोर्टाने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय की हा जर घटनाबाह्य असेल कायदा तरच कोर्ट याच्यात हस्तक्षेप करू शकतो किंवा जनतेच्या मूलभूत हक्काची पायमल्ली होत असेल तरच कोर्ट याच्यात आपला हस्तक्षेप करू शकतो. अन्यथा कोर्टांनी कोर्टाचं काम केलं, दोन्ही पार्टींना समज देण्याचं काम केलं. राहिला प्रश्न समिती गठीत करण्याचा. सरोजी, आपण असं म्हणता आहात की दोन्ही पार्टींना समज देण्याचं काम केलं, एक महत्वाचं निरीक्षण आपण मांडलं, पण याच्यात आंदोलकांना काय समज मिळाली आहे, केंद्र सरकारला काय समज मिळाली आहे? समज ना केंद्र सरकारला मिळाली ना आंदोलकांना मिळाली. कारण केंद्र सरकार स्वतः कमिटी फॉर्म करायला तयार होईल, कारण केंद्र सरकार कोर्टाची अवमानना करणार नाही. राहिला प्रश्न आंदोलकांचा, आंदोलक कोर्टाची अवमानना करतात की कमिटी फॉर्म करतात? आता खरा तर चेंडू या आंदोलकांच्या नेत्याच्या कोर्टमध्ये आहे. अगदी समिती संदर्भात थोड्या वेळापूर्वी अजितराव नवलेंना काही आक्षेप नोंदवायचे होते, त्या चर्चेकडे आपण येऊ. बोंडे साहेब, आणखीन थोडा काळ वाट पहा. एक पटकन तांत्रिक महत्वाचा मुद्दा मला आपल्या सोबत असलेल्या पद्मश्री ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना विचारायचा आहे. निकम सर, एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सरोज काशीकरांनी आपल्या विवेचनामध्ये मांडला. त्या असं म्हणाल्या की कायदे संसदीय मंडळामध्ये होतात, रस्त्यावर बसून कायदे रद्द होता कामा नयेत. तुमच्या लेखी या निमित्तानं आंदोलनाच्या भूमिकेवर, आंदोलनाच्या पद्धतीवर आणि आंदोलनाच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित राहतोय? नाही, हे बघा, आंदोलनकर्त्यांना आंदोलन करण्याचा हा त्यांचा फंडामेंटल राईट आहे, अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे. कशा पद्धतीने त्यांनी आपलं आंदोलन, असंतोष व्यक्त करावं तो आपल्याला कायद्याने मान्य आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितलंय की या लोकशाही राज्यात प्रत्येकाला आंदोलन करण्याचं, आणि आतापर्यंत आपल्याला ती आंदोलनकर्त्यांना ही देखील शाबासकी दिली पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रश्नावरती आंदोलनकर्ते अत्यंत शांतपणे हे आंदोलन करत आहे, जरी त्यांनी आज राजधानीला वेढा घातला असला. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाची प्रामाणिक इच्छा ही दिसते की सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यात सुसंवाद घडला पाहिजे. बर. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय वेगवेगळे मार्ग सांगताय, तुम्ही कमिटी नेमा, याची कायद्याची अंमलबजावणी काही दिवस स्थगित करा. आणि म्हणून ही स्थगित करण्यामागचा सर्वोच्च न्यायालय सांगण्याचा उद्देश एकच आहे की यातून चांगला तोडगा निघाला पाहिजे. कारण असं असतं की न्यायालयाचं जरी काम हे असलं तरी इन द लार्जर पब्लिक इंटरेस्ट करता बर सर्वोच्च न्यायालय अशी भूमिका घेऊ शकतं आणि त्यात गैर काही नाही. पण मग त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय कायद्यांच्या अंमलबजावणीला रोखण्याचं काम सुद्धा करू शकतं का? नाही, कायद्याच्या अंमलबजावणीला काही काळ सर्वोच्च न्यायालय टेम्पररी स्टे देऊ शकतं, नाही असं नाहीये. लक्षात घेतलं पाहिजे की जोपर्यंत आंदोलन करते हे देखील सर्वोच्च न्यायालयात पटवून देत नाही की कायदा हा कसा बेकायदेशीर आहे, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. परंतु सकृत दर्शन जी राजधानीमध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे, देशामध्ये या आंदोलनकर्त्यांमार्फत जी परिस्थिती उद्भवली आहे, तिला कुठे गालबोट लागू नये हा प्रश्न शांततेने निघाला हवा. ही एक प्रामाणिक इच्छा सर्वोच्च न्यायालयाची येथून दिसतंय. आणि मला वाटतं त्यात, कारण असं आपण बघितलंय की अनेक मॅट्रिमोनियल पिटिशन मध्ये, म्हणजे लग्नाच्या संदर्भात देखील न्यायालय कन्सिलेशनची भूमिका घेतं, नाही असं नाहीये. बरोबर.
याला म्हणतात ऍक्टिव्ह ज्युडिशियम. हे ज्युडिशियम ऍक्टिव्ह जे आहे हे या संबंधात वापरलं जात आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने देखील फार मोठी तंबी सरकारला द्यायला नको आणि सरकारने देखील जास्त हे खेचायला नको आणि हा मार्ग अगदी निकम साहेबांच्याकडून आलेल्या निरीक्षणामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की हे प्रकरण फार काळ ताणता कामा नये. आपल्याला आता अनिल बोंडे यांना चर्चेत सहभागी करायचं आहे. बोंडे साहेब, ज्या पद्धतीनं सगळी चर्चा ही कायद्याच्या घटनात्मक वैधतेभोवती फिरताना दिसतीये, अशा वेळेला आंदोलक तुमच्या लेखी कायद्यांच्या घटनात्मक अवैधतेचा मुद्दा मांडू शकतात का? दुसरा मुद्दा, त्याच्या पलीकडे जाऊन प्रकरण फार ताणलं जाऊ नये याच्यासाठी काही मध्यम मार्ग निघू शकतो का? मला असं वाटतं की आंदोलकांनी आतापर्यंत घटनात्मक वैधतेबाबत कोणतेही आक्षेप नोंदवलेला नाही, परंतु काही गैरसमजावर आधारित, काही भ्रमावर आधारित की शेतकऱ्यांची जमीन जाईल किंवा एमएसपीनी खरेदी होणार नाही, एमएसपी बंद होईल, हे आक्षेप पहिल्या दिवसापासून नोंदवले गेले. आणि एमएसपीचा कायदा झाला पाहिजे किंवा एमएसपी लिखित स्वरूपात दिल्या गेली पाहिजे ही मागणी होती. त्यानंतर 2 ज्या मागण्या होत्या त्या केंद्र सरकारने ताबडतोब मान्य केल्या आणि याबद्दल सुद्धा ॲश्युरन्स दिलं. पण त्यानंतर आंदोलकांनी जो आग्रह धरला की हे तिन्ही कायदे रद्दच करा, एका बाजूने ते सांगायला सुद्धा तयार नाही की या कायद्यामधल्या कोणत्या कलमामुळे शेतकऱ्याचं अहित होत आहे. कारण पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकरी तिथे बसलेले आहेत, पण त्याशिवाय शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना असो किंवा 8 राज्यामध्ये शेतीचा केलेला कराराचा कायदा असो किंवा 8 राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीपासून नियमन मुक्ती केलेली असो, या कायद्याच्या अगोदर राज्यांनी केलेला आहे. बरोबर, त्या शेतकऱ्यांनी या कायद्याचं स्वागत केलेलं आहे. मग अगदी महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला शेतकऱ्यांच्या. बोंडे साहेब, याच निमित्तानं खरा प्रश्न आता असा उपस्थित होतो की देशातला एक घटक अशाच प्रकारच्या कायद्याच्या संरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. महाराष्ट्र त्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारच्या कायद्यांचं संरक्षणात्मक कवच शेतकऱ्याला काही वर्षांपासून उपलब्ध आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकाळात ते कायदे महाराष्ट्रात लागू झाले होते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे याच देशातल्या काही राज्यांनी नव्या कृषी कायद्यांना स्वीकारलेलं आहे. असं असताना हे कायदे घटनाविरोधी आहेत हे सिद्ध करणं हेच मुळात एक मोठं आव्हान ठरणार आहे का आंदोलकांच्या समोर? नाही, निश्चितपणे घटना विरोधी आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवावं. कोणीच आतापर्यंत बोललं नाही, म्हणजे कम्युनिस्ट पक्ष बोलला नाही किंवा काँग्रेसचे लोक सुद्धा बोलले नाही की हे घटनेच्या विरोधात आहे म्हणून. कोर्टात पण त्या मुद्द्यावर गेलं नाही. कोर्टाने माणुसकीच्या आधारावर इंटरव्हीन केलं आणि खरं जर पाहिलं तर ही प्रक्रिया चुकीची आहे. कारण पूर्णपणे 1-2 राज्यामधले शेतकरी वेठीस धरतील आणि सांगतील की कायदा बदलवा. उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल, काही लोकांना तो पटला नाही तर ते रस्त्यावर येतील, ते म्हणतील सुप्रीम कोर्टाचा निकाल बदलवा. सीएच्या वेळेला शाहीनबागला लोक बसले, त्यांनी सांगितलं सीएचा कायदा रद्द करा. ही पद्धत या लोकशाहीमध्ये निर्माण होणं, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु आमचाच हट्ट जो आहे, आमचाच दुराग्रह आहे तोच खरा आहे हे सांगणं आणि बाकीच्या लोकांवर लादणं, मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये योग्य नाही. डॉक्टर बोंडेंनी एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं. डॉक्टर अजित नवले त्यांनी त्याच्यावरच बोलावं अशी अपेक्षा आहे. आडमुठ कोण आहे, आंदोलक की केंद्र सरकार? आडमुठ कोण आहे याचं उत्तर सगळ्या जगाला माहित आहे. तुम्हाला जाती धर्माच्या नावावर लोकांच्या मनामध्ये विष घालून जे प्रचंड बहुमत मिळालं, त्या बहुमताच्या जोरावर तुम्ही शेतकऱ्यांचा अपमर्द करणार. आता पण ज्या प्रकारची दिशाभूल अनिल बोंडे साहेब करतायत त्या प्रकारची सातत्यानं मीडियाचा, सोशल मीडियाचा, तुमच्या सगळ्या साधनांचा वापर करत ही दिशाभूल शेतकऱ्यांची करणार आणि मूळ मुद्दे ज्याच्यावर आम्ही बोलतोय त्याला मागे टाकणार. ही खरं तर आडमुठीपणाची भूमिका, हम करे सो कायद्याची भूमिका, मनगटशाहीच्या जोरावर वाटेल ते कायदे मनगटशाहीच्या जोरावर लागू करायचे आणि शेतकऱ्यांनी, श्रमिकांनी त्याचा विरोध केला तर त्याच्याबद्दल प्रचंड आपली साधनं वापरून आम्हीच कसे शहाणे हे लोकांना सांगायचं. हा जो काही भाजपचा काम करण्याचा जो काही एक फंडा आहे, त्या फंडाला मला वाटतं शेतकऱ्यांनी प्रचंड चपराक दिलेली आहे. अजितराव, महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीपासून नियमन मुक्त अगोदरपासून केलेलं आहे. कुठे शेतकऱ्यांचं नुकसान झालं? महाराष्ट्रामध्ये शेतीचा कराराचा कायदा 2006 पासून आहे. कुठे शेतकऱ्यांचं नुकसान झालं?
मग मला हे सांगा, अरे हे बोलते कायदे साहेब. 8 राज्यामध्ये इम्प्लिमेंटेड आहे. 8 राज्यामध्ये बोलते साहेब, मला इम्प्लिमेंटेड बोलू आहे. द्या. आपल्या इथे खासगी कृषी तुमचं उत्पन्न ऐकलं. बाजार समिती आहे आणि शासकीय आणि सहकारी पण आहे. कुठे शेतकऱ्याचं नुकसान झालं? मग हे अनिल बोंडे पटवून साहेब तर बोलू द्या, द्या मला. शेतकऱ्याचं कुठे नुकसान झालं म्हणून. एक मिनिट सांगतो. बोंडे साहेब, अरे, त्याची उत्तरं आपल्याला घ्यावीच लागतील. डॉक्टर अजित नवले बोलतायत, एकदा ऐकूयात त्यांचं, त्यानंतर मला उज्ज्वल निकम साहेबांना काही प्रश्न विचारायचे आहेत. अजितराव, 1 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे. आपलं नुकसान काय झालं याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या. पंजाबमध्ये का आत्महत्या होत नाहीये? त्याच्या कारण अगोदरचं त्या काय ठिकाणी- झालं अरे चाललंय? बोंडे साहेब, मला बोलून देणार नसाल तर मला 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 माफ करा. मला बोलून देणार नसाल तर अहो, माफ करा. अजित मी नवले, तुमच्या वेळी बोलत नाही मध्ये. अजित नवले, हे काँग्रेसच्या आम्हाला बोलून काळापासून द्यायचं नाही का, शेतकऱ्याच्या अजित बोंडे आत्महत्या साहेब? तुम्हाला माहिती आहे 2096 पासून. तेव्हा अरे, तुमच्या आणि राज्यात कृषी थांबवायच्या उत्पन्न नका. बाजार समितीमध्ये दलाल तुमच्या निवडणूक राज्यात करतात. त्या थांबवायच्या त्या नका, दलालांच्या साहेब. पाठीमागे तुम्ही आहेत का? दलाल जे थांबवायच्या निवडणूक नका, करतात बोंडे त्यांच्या साहेब, पाठीमागे आत्महत्या. तुम्ही आहात. आता नाशिकला दलालांनी, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला मारलं, त्याच्या पाठीमागे तुम्ही आहात. एक मिनिट बोंडे साहेब थांबा थांबा. बोंडे साहेब थांबा. आज नवले साहेबांना डिवचू नका. परत एकदा त्यांना कदाचित राग येऊ शकतो. नवले साहेब, कृपया आपलं म्हणणं मांडा. बोंडे साहेब, माझी विनंती आहे, एकदा नवले साहेबांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. आपण त्याच्यावर निश्चित चर्चा करणार आहोत. विविध मुद्दे त्यातून निघतीलच. नवलेजी माझी विनंती आहे, अजितराव माझी विनंती आहे, तुम्ही मुद्द्याला धरून बोला. मुद्दा भरकटला तर मात्र मला हस्तक्षेप करावा लागेल. हे बघा, मी बिलकुल कधीही मुद्दा सोडत नाही. अनिल बोंडे साहेब हे अत्यंत मान्यवर नेते आहेत. त्यांना मला विनंती करायची आहे की चर्चेचे नियम त्यांनी पाळले पाहिजेत. ही वस्तुस्थिती आहे की या देशामध्ये ज्या प्रकारचे कायदे आहेत, ज्या प्रकारची धोरणं विशेषतः महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं शेती संकट वाढलं, त्यामुळे आत्महत्या वाढल्या. ज्याला ते स्वातंत्र्य म्हणतायत ते संरक्षण काढून घेणारा मुद्दा आहे. पंजाबमध्ये हमी भाव दिला जातो म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाही. महाराष्ट्रामध्ये हमी भाव दिला जात नाही, सरकारी खरेदी होत नाही, म्हणून आमचा बाप आमची आई आत्महत्या करतात. आणि म्हणून आत्महत्या रोखायच्या असेल, शेती संकटातून बाहेर यायचं असेल तर पंजाबच्या धर्तीवर सर्व ठिकाणी हमी भावाचं संरक्षण हे आम्हाला मिळालं पाहिजे. ही आमची मागणी आहे. तुमच्या स्वातंत्र्याला आमचा विरोध नाही, पण स्वातंत्र्याच्या नावाखाली हमी भावाचं, शेतकऱ्याला, व्यापाराचं अशा प्रकारचं संरक्षण काढून घेणं हा कावेबाजपणा आहे. कॉर्पोरेट घरांना शेती बाजाराचं सगळा स्वातंत्र्य द्यायचं, त्यांना प्रचंड लूट करण्याची परवानगी द्यायची, हा या कायद्यामागचा उद्देश आहे. आणि म्हणून या कायद्याचा उद्देश हा शेतकऱ्याच्या हातातल्या बेड्या तोडण्याचा नाही. अदानी अंबानी जे लाभार्थी, भाजप मोठ्या प्रमाणात अदानी अंबानी अजितराव वेळेची मर्यादा असल्यानं मी थांबवतोय. मला एक पटकन मुद्दा उज्ज्वल निकम सरांकडे न्यायचा आहे. निकम साहेब, उद्योगपतींच्या लाभाचे कायदे बनवले आहेत म्हणून ते रद्द करा. 1. 2. कृषी विषयक उत्पादनांना विकण्याच्या बाबतचं स्वातंत्र्य हे शेतकऱ्याला मिळत नाही म्हणून ते रद्द करा. 3. यात अडत्यांचं हित आहे म्हणून ते कायदे रद्द करा. या तीनही गोष्टी घटनात्मक दृष्ट्या एखादा कायदा घटनाविरोधी ठरवायला पुरेशा आहेत का? स्पष्ट सांगायचं प्रसादजी की हे तिन्ही ज्या बाबी आहेत ह्या कायद्याची वैधता वरती न टिकणारे आहेत. आणि म्हणून याचिकाकर्त्यांना हे शोधावं लागणार आहे की हे कृषी कायदे कोणत्या अर्थाने भारतीय घटनेची पायमल्ली करणारे आहेत, नंबर 1. नंबर 2, या कायद्यांमुळे जर शेतकऱ्यांवरती खूपच अन्याय होत असेल तर त्या दृष्टिकोनातून देखील सर्वोच्च न्यायालय विचार करू शकतं. आणि कुठल्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांवरती अन्याय होते त्याची कारणं आंदोलन करताना सर्वोच्च न्यायालयात मांडावी लागतील. नाही निकम साहेब, मग इथे एक असा मुद्दा उपस्थित करू इच्छितो की शेतकऱ्यांच्या नव्या कायद्यांमुळे अन्याय होतोय, या अन्यायाचं परिमाण काय असलं पाहिजे? थोड्या वेळापूर्वी अजितराव असं म्हणायला लागले, आत्महत्या हा एक चिंतेचा विषय आहे. पंजाबात हमीभाव मिळतो म्हणून आत्महत्या होत नाहीत, महाराष्ट्रात हमीभाव मिळत नाही म्हणून आत्महत्या होतात. आत्महत्या हे शेतकऱ्यांवरील अन्यायाचं परिमाण असू शकतं का मोजायचं? नाही, त्याच्यात त्या बाबतीत नाही. कारण असं आहे की आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. परंतु प्रश्न असा आहे की या कायद्यामुळे होणार आहेत का, या कायद्यामुळे अवॉइड होणार आहे, न होणार आहेत, हा भाग महत्वाचा आहे. म्हणून एखाद्या कायद्याची वैधता किंवा अवैधता तपासून बघण्याचा न्यायालयाला पूर्ण अधिकार आहे. परंतु त्याकरता पुन्हा एकदा आपलं बेसिक जे स्ट्रक्चर आहे भारतीय घटना त्यावरती जावं लागणार आहे. आणि आज सर्वोच्च न्यायालयाने जी भूमिका घेतलेली आहे त्यामागचा मला प्रामाणिक हेतू हाच दिसतोय
की सरकार आणि आंदोलन करते, कारण सरकार एका बाजूला ताणतं आहे, आंदोलनकर्त्यांची एक भूमिका आहे, आणि अशा परिस्थितीतून कायदा व सुव्यवस्थेचा भविष्यात प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही भीती देखील नजरेआड करता येणार नाही. फार महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला. डॉक्टर अनिल बोंडे, या निमित्तानं केंद्र सरकारच्या नक्की मनात काय आहे हे तुम्हाला सांगायला लागेल. 40 दिवस उलटून गेलेले आहेत. प्रत्येक दिवस आंदोलनाचा एक एक दिवस नवा प्रश्न घेऊन जन्माला येतोय. केंद्राला प्रश्न सोडवण्यात रस आहे की नाही? केंद्र सरकारने प्रत्येक दिवशी प्रत्येक चर्चेच्या वेळेला हे आंदोलन मागे व्हावं, त्यासाठी हा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले आहे. आणि त्यामुळेच परालीच्या संदर्भात त्यांची मागणी होती ती मान्य करण्यात आली. विजेच्या संदर्भात जी मागणी होती ती मान्य करण्यात आली. MSP खरेदी होईल का, तर हो म्हणून सांगण्यात आलं. MSP लिहून द्याल का, तर MSP लिहून देण्याचं कबूल करण्यात आलं. त्यांनी सांगितलं की करारामध्ये शेतजमीन जाईल का, ते स्पष्ट करण्यात आलं की कराराच्या माध्यमातून कोणीही शेतजमीन गहाण करू शकणार नाही, लीजवर ठेवता येणार नाही, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. परंतु जेव्हा आणि हेही सांगितलं की पॉइंट वाईज या तिन्ही कायद्यामध्ये कुठेही तुम्हाला दोष आढळत असेल, सुधारणा करायच्या असेल तर आपण पॉइंट वाईज डिस्कशन करू. परंतु आंदोलक जर म्हणत असतील की पहिल्यांदा हा कायदाच रद्द करा, म्हणजे हा संपूर्ण बाकीच्या भारताच्या शेतकऱ्यांना फायद्याचा जरी वाटत असेल तरी पहिल्यांदा कायदा रद्द करा आणि मग नंतर आम्ही चर्चेला सुरुवात करतो, तर मला सांगा की ही आडमुठी भूमिका कोणाची? अजितराव नवले, आडमुठ्या भूमिकेवरची चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या ऐवजी की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त हमीभावानी खरेदी होते. नुसती डाळीची सुद्धा, तुरीची सुद्धा खरेदी होते, कापसाची सुद्धा खरेदी होते, मक्याची सुद्धा खरेदी होते. एवढं लक्षात ठेवावं. एक तर अजितराव दुर्लक्ष करतात आहे किंवा खोटं बोलतात आहे. ठीक आहे अजितराव, आडमुठ्या चर्चेवर पुन्हा जायचं नाहीये. नवा मुद्दा चर्चेत आलेला आहे आणि तो निकम साहेबांनी मांडलाय की कायदा आणि सुव्यवस्था बिघडता कामा नये. अशा प्रकारचा आक्षेप आंदोलनावर लागणं हे खरं तर आंदोलनाच्याच दृष्टीने अत्यंत घातक आहे. कारण तुम्ही राजपथावर ट्रॅक्टर घेऊन चालवायची भाषा केलीत. देशाच्या प्रजासत्ताकाचा सर्वोच्च सोहळा जिथं घडतो तिथं ट्रॅक्टर घेऊन जाण्याची भाषा करणं हे कायदा सुव्यवस्थेला दिलेलं आव्हान ठरत असेल तर अशा प्रकारची गोष्ट टाळता येऊ शकते. अर्थात तशी भूमिका न्यायालयानं कान उपटणी केल्यावर घ्यावी लागलेली आहे. सर्वप्रथम भाजप कशा प्रकारे मतभेद आणि चुकीच्या पद्धतीने मुद्दे प्रेस करतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण अनिल बोंडे आहेत. ते आताच मगाशी म्हणाले की पंजाब हरियाणाचे शेतकरी का आंदोलनात ताकदीने उतरलेत, तर तिथे सर्वात जास्त सरकारी खरेदी होते आणि त्यामुळे ती खरेदी जास्त होते म्हणून ते आंदोलनात उतरले. अजितराव तुम्ही पण एखाद्या स्पिनर प्रमाणे व्यवस्थित मुद्दा बाजूला नेताय. मी प्रश्न आपल्याला काय विचारला होता, कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर या. जुन्या मुद्द्यांकडे जर चर्चा जात राहिली तर ती जिलबी प्रमाणे तिथंच फिरत राहील. आपल्याला पुढे जायचंय. मुद्दा आता कायदा सुव्यवस्थेवर आणलेला आहे निकम साहेबांनी, त्याच्या दृष्टीनं चर्चा. मी त्याचं उत्तर देतो. देतो. ते आता म्हणाले की पंजाबमध्ये सगळ्यात जास्त सरकारी खरेदी होते म्हणून तिथले शेतकरी आंदोलन करतात, महाराष्ट्रात होत नाही. आता म्हणाले की महाराष्ट्रात सर्वात जास्त खरेदी होते. त्याची माहिती गोष्टी बोलाल तर कसं आहे हे जरा अनिल बोंडे साहेब जरा चुकीचं होत आहे. आता तुमचं पहिल्यांदा काय काय बोललं ते तर आठवा. मागच्या चर्चेमध्ये या चर्चेमध्ये बोलाल तर कसं होणार आहे हे मी ऐकत आलेलो आहे. बरं, मुद्दा आहे कायदा सुव्यवस्थेचा. राजपथावर जाऊ अशा प्रकारे कायदा सुव्यवस्थेला आव्हान देण्याच्या भाषेपर्यंत एखादा विषय का ताणला गेला आणि ही योग्य भाषा आहे का? 26 जानेवारीला राजपथावर ट्रॅक्टर घेऊन जाणं हे आंदोलनातलं कसं पाऊल म्हणून पाहावं? कायदा सुव्यवस्थेला दिलेलं आव्हान मानावं की न मानावं? मी अत्यंत जबाबदारीनं याबद्दल बोलतो. मी त्या समितीचा सभासद राहिलेलो आहे, त्या बैठकांना गेलेलो आहे आणि मी दररोज त्या नेत्यांबरोबर संपर्कात आहे. राजपथावर आम्ही ट्रॅक्टर घेऊन जाऊ असं आम्ही कधी म्हटलो हे जरा कुणीही सिद्ध करून दाखवावं. टिकेत साहेबांचं वक्तव्य आपण राष्ट्रीय वाहिन्यांवरचं पाहावं. नवले साहेब, म्हटलं ना अजितराव, टिकेत साहेबांचं वक्तव्य राष्ट्रीय वाहिन्यांवर आलेलं आहे. हे बघा, अधिकृतरित्या राष्ट्रीय पक्ष आणि काँग्रेसला अराजक निर्माण करायचं आहे. बोंडे साहेब तुम्हीच अराजकतेला वागताय. शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून अराजक निर्माण करण्याशिवाय दुसरा कोणताही उद्देश नाही.
तुम्ही डिस्टर्ब झालेला आहात हे सिद्ध होतं. आणि त्यामुळे तुमच्याकडनं कोणत्या आंदोलन साईडमध्ये होऊ शकत नाही. तुम्ही शेतकऱ्याच्या खांद्यावर disturb तुम्ही झालेला बंदूक आहात ठेवता हे त्याच्यामुळे आणि सिद्ध भ्रम होतं. निर्माण करता आणि दुसऱ्या सातत्यानं भ्रम निर्माण बोलत करायचा असताना आणि मध्ये माहिती बोलणं नाव घ्यायचं. हे तुम्ही डिस्टर्ब दुसरं झाल्याचं काही लक्षण नाही. आहे अनिल बोंडे साहेब. अनिलजी आणि अजितराव दोघांमध्ये हस्तक्षेप करतो. वेळेची मर्यादा असल्यानं पटकन एक सरोजजी काशीकरांना माझा प्रश्न आहे. सरोजताई, आंदोलनाचं कोणत्याही प्रकारे हिंसक रूप समोर येऊ नये याची नैतिक जबाबदारी नेत्यावर किती असते? तुम्ही इतिहासातल्या स्वतःच्या शरद जोशींपासूनच्या आंदोलनाची आठवण ठेवून याचं उत्तर द्या. हिंसक वातावरण तयार होऊ नये याची सगळ्यात मोठी जबाबदारी आंदोलनकर्त्यांच्या नेत्यावर असते. कारण आणि सरकारची काहीच नसते. भिडेला एक मिनिट अजित नवलेजी, मी तुमच्यामध्ये बोललेली नाहीये. बोला. नंतर आपण बोला. हो. तर जो नेता हे आंदोलन उभं करतो त्याच नेत्याला स्वतःच्या गर्दीवर काबू करता आलं पाहिजे. त्यांना समर्थन कसं करायचं, त्यांना कसं समजावून सांगायचं हे त्यांना समजलं पाहिजे. आणि मी तर यापूर्वीच सांगितलं की आंदोलन करताना जर नेत्याचं खरं कसं बसेल तर 2 पावलं कुठे मागे यायचं आणि 2 पावलं कुठे पुढे जायचं याचं पण ज्ञान जर नेत्याला असेल तर आंदोलनाला हिंसक वळण लागत नाही. शेतकरी आंदोलनाला आतापर्यंत हिंसक वळण लागलेलं नाही, हे खरोखर त्यांना श्रेय देण्यासारखं आहे. पण मात्र हे हिंसक वळण लागू नये याच्यासाठी पुढचं पाऊल उचलणं हे तिथल्या नेत्यांची जबाबदारी आहे. आणि दुसरं मला एक फक्त उज्ज्वल निकम साहेबांनी म्हटलं होतं की कायद्याची चर्चा कायदा होण्याच्या आधी संसदेत होते. पण माझ्या माहितीसाठी जर असा सर्वसमावेशक कायदा होणार असेल तर त्याची चर्चा इतरत्रही होते. कारण इतरत्र चर्चा करताना एकदा मी संसदेच्या त्या विज्ञान भवन मध्ये या चर्चेसाठी गेलेली होती अन्न सुरक्षा कायद्याच्या वेळेला. तर त्याच्यामुळे ही कायदा जनरल पब्लिक मध्ये सुद्धा जर एवढा मोठा कायदा करायचा त्याची चर्चा होऊ शकते. हे सरोजजी, मी वेळेची मर्यादा असल्याने थांबवतोय. दरम्यान एक छोटासा तपशील या कार्यक्रमात देतो आणि मग आपण विश्रांती घेऊ. केंद्र सरकारनं हा कायदा करण्यापूर्वी देशभरातल्या सर्व संबंधित घटकांपर्यंत पत्राद्वारे पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. देश इतका मोठा आहे की त्याच्यात 1-2% कोणी सुटलं असेल, अर्थात त्यांच्याशी आता सुद्धा चर्चेची तयारी दाखवली जाते. आपण यानंतर एका आणखीन महत्वपूर्ण चर्चेवर येणार आहोत आणि तो विषय आहे सर्वोच्च न्यायालय सांगतंय सहमतीसाठी समिती स्थापन करा आणि याला आता आंदोलक तयार दिसत नाहीयेत. काय कारण आहेत? लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशात शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे आणि त्यातून मधला मार्ग निघावा, तसंच दिल्लीला पडलेला शेतकऱ्यांचा वेढा उठावा याच्यासाठी सहमती असावी आणि सहमतीच्यासाठी समिती असावी असाही एक प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं देण्यात आलाय. या संदर्भात आक्षेप नोंदवले जात आहेत. त्यानिमित्तानं चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जे मान्यवरांचं पॅनल आहे त्यामध्ये अजित नवले आहेत, अनिल बोंडे आहेत, सरोजताई काशीकर आहेत आणि पद्मश्रीनं सन्मानित ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत. उज्ज्वलजी, थोड्या वेळापूर्वी अजितराव नवले समितीच्या विषयावर बोलू इच्छित होते. एकदा पटकन आपण त्यांची भूमिका परत ऐकून घेऊ आणि मग मी आपल्याकडे परत येतो. अजितराव, ज्या पद्धतीनं समिती स्थापून सहमती करा असा सल्ला सर्वोच्च न्यायालय देतं आणि त्याला तत्काळ विरोध सुरू होतो, त्यामागचा तर्क काय असतो? 1 मिनिटात उत्तर हवंय. आजपर्यंतची सगळी आंदोलनं काढून बघा, मग ती शेतकरी आंदोलन असू द्यात किंवा बाबरी मस्जिदचं आंदोलन असू द्यात किंवा आणखीन कोणतं आंदोलन असू द्यात, जेव्हा जेव्हा अशा प्रकारे समिती स्थापन झाली तेव्हा तेव्हा त्या समितीतून कधीही मार्ग निघालेला नाही. किंबहुना आंदोलनाची हवा कमी करण्यासाठी आणि पळवाट शोधण्यासाठीच समित्यांचा उतारा हा पुढे केला गेला. हा तुमचा आमचा अनुभव राहिलेला आहे. मुळात आता सुद्धा 30 लोकांची समिती संघटनेच्या वतीनं आम्ही दिलेली आहे. सरकारच्या वतीनं स्वतः तोमर साहेब आणि आणखीन त्याचे सगळे प्रमुख नेते हे चर्चेसाठी येतात. हीच मुळात चर्चेसाठीची समिती आहे. यापेक्षा वेगळी समिती स्थापन करण्याचा काहीही फायदा होईल असं मला वाटत नाही. केवळ पळवाट मला अजितराव एका प्रश्नाचं उत्तर याच मुद्द्यानं हवं आहे की 30 जणांची समिती असं आपण म्हणालात,
तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटतं की 30 जणांच्या समितीशी चर्चा होऊ शकते? याच्याऐवजी समितीतले निवडक लोक हे कायद्याच्या संदर्भातला तोडगा निघण्याच्यासाठी सर्वसहमतीसाठी पुढे यावेत. आपल्याला आठवत असेल अण्णांच्या आंदोलनाच्या वेळेला असं झालेलं होतं. बाबरी मशिदीच्या संदर्भातला उल्लेख आपण केला, त्याही वेळेला समिती स्थापन झाली आणि पुढे शेवटी न्यायालयाच्या बाहेर चर्चेनं मार्ग सुटला. दोन उदाहरणं मी आपल्याला दिली. तो मार्ग काही न्यायालयाच्या बाहेर चर्चेनं सुटलेला नाही, हे तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. न्यायालयाने निर्णय दिला. ही जी काही समिती न्यायालयाने निर्णय दिला, पण त्यावेळेला दोन्ही गटांच्या आपापसातल्या अनेक चर्चा न्यायालयाच्या बाहेर घडल्या होत्या आणि दोघांनी चर्चा आजही चालू आहे. चर्चा चालू राहतील, चर्चेला विरोध नाही. बर, परंतु फक्त समिती स्थापन करून आंदोलन गुंडाळायचं असा जर कोणी प्रयत्न करणार असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही. ठीक आहे अजितराव, आपण असं म्हणत आहात की चर्चा आहेत, चर्चा चालू राहतील. किती दिवस चर्चा करायची तयारी आपली? ते सरकारने ठरवायचं आहे. सरकारला जर भांडवलदारांची, कॉर्पोरेट घराण्यांचं चांगभलं करून शेतकऱ्यांना मातीतच घालायचं असेल तर मग त्याशिवाय लढण्याशिवाय पर्याय राहणार नाही. लोकशाही चौकटीत शांततेच्या मार्गाने संघर्ष चालू राहील. संघर्ष चालू राहील, चर्चा चालू राहतील, अशा प्रकारच्या दोन स्पष्ट भूमिका आणि समितीला पूर्णपणे विरोध अशी ठाम भूमिका आपल्या समोर या निमित्तानं आलेली आहे. ऍडव्होकेट उज्ज्वल निकम आपल्यासोबत फोनवर जोडले गेलेले आहेत. निकम साहेब, या प्रकारच्या भूमिका जर असतील तर तुमच्या लेखी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण न होण्यासाठी समिती स्थापन करा असा दिलेला न्यायालयाचा सल्ला पाळला जाईल का आंदोलनकारांकडून? अर्थात या समितीमध्ये कोण असावं हे देखील स्पष्ट होणं आवश्यक आहे. विशेषतः ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालय असं सुचवित आहे की समिती नेमावी, तर समितीत सरकारचे 5 आणि आंदोलनाचे 5 अशाने काही कधी प्रश्न सुटणार नाही. माझ्या मते सर्वोच्च न्यायालयाने देशातील जे शेतीबद्दल तज्ज्ञ आहेत यांची समिती नेमली पाहिजे, जिथे आंदोलनकर्त्यांनाही थारा नको आणि जिथे सरकारच्या प्रतिनिधींनाही थारा नको. म्हणजे ज्यांचे पूर्वपीठिका अशी की कृषी तज्ज्ञ म्हणून आहेत त्यांना या समितीवर घेतलं पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयाने यावेळेला जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्याकडनं लेखी बंधन घेतलं पाहिजे की ही जी समिती तज्ज्ञांची राहील या तज्ज्ञ समितीचा निर्णय आम्हालाही मान्य राहील आणि सरकारकडनं, अटॉर्नी जनरल कडनं घेतलं पाहिजे की या समितीचा निर्णय मात्रच याच्यातून मार्ग नाही. समितीच नको असं ठाम म्हणणं जर असेल तर चर्चा पुढे जाणार कशी, निकाल येणार कसा? नाही, म्हणून सर्वोच्च न्यायालय याच्यात हस्तक्षेप करू शकतं. लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालय आपण बघितलं की नवरा बायकोंची बरीच वेळा भांडणं असतात आणि मग न्यायालय हे प्रकरण घटस्फोट जातं, पण न्यायालय त्यात कन्सिलेशनची भूमिका करतं. हे न्यायालयाचं मध्यस्थीचं काम नसतं. पण न्यायालयाने एक संसार गाडा चालला पाहिजे हा एक उदात्त हेतू असतो. आणि ज्यावेळेला सरकार असं म्हणतं की समिती नेमली पाहिजे, कारण समितीमध्ये शेतकरी आंदोलनकर्ते जरी घेतले तरी त्यातून आणि सरकारचे काही प्रतिनिधी घेतले तरी आमचं बरोबर तुमचं चूक, तुमचं बरोबर आमचं बरोबर, अशा तऱ्हेचा हा वाद रंगेल. ठीक आहे. आणि जेणेकरून कुठेही कुणी निर्णयाप्रत येणार नाही. माझ्या मते सर्वोच्च न्यायालयाला सुचवायला हवं की तज्ज्ञांची समिती नेमावी आणि जेणेकरून सरकारलाही त्याचा निर्णय मान्य असला पाहिजे आणि आंदोलनकर्त्यांना. ठीक आहे, सरोजताई काशीकरांना विचारूयात. सरोजताई, मध्यवर्ती समिती जन्माला येऊ शकते का आणि समिती मान्यच नाही असा आडमुठा विचार असू शकतो का? नाही, आंदोलक असा आडमुठा विचार करणार नाही जर त्यांना खरोखर या प्रश्नाची सुटका करून घ्यायची असेल तर. निकम सरांनी म्हटल्याप्रमाणे ही जी कमिटी असेल ती कमिटी काही 30 शेतकरी नेत्यांची नसते. ती कमिटी कायदे तज्ज्ञाची असते, अर्थतज्ञाची असते, शेती तज्ज्ञाची असते, ज्याचा घटनात्मक अभ्यास आहे अशा व्यक्तीची ती कमिटी असते. आणि कोणाच्याही व्यक्तीला उठून ती कमिटी तयार करायची आणि त्या कमिटीची सर्वोच्च न्यायालयाची आणि केंद्राची चर्चा व्हायची अशी पद्धत नसते. ही जी आता 30 लोकांची कमिटी आहे ही कमिटी या केंद्र सरकारशी चर्चा करू शकत होती, तिथपर्यंतची गोष्ट वेगळी होती आंदोलक कमिटी. पण सर्वोच्च न्यायालयाने जी कमिटी स्थापन करायला सांगितलेली आहे ती कमिटी उज्ज्वल निकम सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच पद्धतीची ती कमिटी असेल आणि त्या कमिटीला मान्यता देणे. पण सरोजताई अजित नवलेंनी एक भीती व्यक्त केली की अशा समित्या स्थापन करायच्या आणि आंदोलनं गुंडाळून टाकायची. तुम्हाला वाटतं की अशा प्रकारचा प्रयत्न समिती स्थापन करण्याच्या मागे असू शकतो? अर्थात समिती न्यायालय स्थापन करणार असेल तर हा प्रश्न तसा गैरलागू आहे. समिती न्यायालय स्थापन करणार नाही, पण समिती स्थापन कोणाची केल्या जाते
न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे समिती तज्ज्ञांची केल्या जाते तयार. बरोबर ही आहे. समिती पण काही समितीच्या आम्हा आडून लोकांची तयार होत समितीच्या नाही. आडून आंदोलनं गुंडाळण्याचा प्रयत्न या दाव्यावर काय उत्तर हे द्याल? चूक आहे, हे चूक आहे. आंदोलन गुंडाळलं जाऊ शकत नाही. जर आंदोलन यांचं सत्याच्या मार्गावर चालू आहे असं यांचं म्हणणं आहे आणि हे कायदे जर शेतकऱ्यांना तारणारे नाहीत असं जर यांचं म्हणणं आहे तर ते आंदोलन कोणत्याही परिस्थितीत गुंडाळलं जाणार नाही. अजितराव याचं उत्तर द्या. अरे आंदोलन गुंडाळलं जाणार नाही, कारण आंदोलन कशा प्रकारे करायचं याच्याबद्दलचं पूर्ण ज्ञान असणारे लोक नेतृत्वस्थानी आहेत. त्यामुळे या आंदोलनात काय टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजी करायची याच्याबद्दल आम्ही पुरेशी काळजी घेऊ. परंतु त्याचबरोबर सरकारचे जे डाव आहेत ते डाव सुद्धा बरोबर ओळखले जातील आणि त्याला बरोबर मार्ग सुद्धा काढला जाईल. पण अजितराव सरकारचे डाव ओळखून ते डाव पलटण्याच्या साठीची रणनीती निश्चित असणार आंदोलकांची आणि अशाच पद्धतीनं डाव प्रति डावातून प्रत्येक जण आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडत असतो आणि मांडत असतानाच ते मान्यही करून घेत असतो. पण मुद्दा पुढचा असा उपस्थित राहतो की समिती तज्ज्ञांची स्थापन झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा दिल्लीला पडलेला वेढा उठवा असा सल्ला जर आला तर? ह्या जरतरच्या बाता आहेत. मी आपल्याला चर्चेच्या सुरुवातीलाच सांगितलं की या सगळ्या प्रस्तावावर संयुक्त किसान मोर्चा अत्यंत शांतपणाने चर्चा करतोय. त्याच्यातून शांतपणाने त्याच्यावर निर्णय घेऊ. फक्त आपल्या या प्रश्नाला उत्तर मात्र मी देईल की तज्ज्ञांची समिती नेमायची. तज्ज्ञ कोणाला म्हणायचं याची डेफिनेशन काय? तज्ज्ञ हे निष्पक्ष असतात याच्याबद्दलचा अश्युरन्स कोणी द्यायचा? तुम्ही नावं सुचवू शकता. सरकारला जे लोक तज्ज्ञ वाटतात त्यांची नावं सरकार सुचवेल. असं असू शकत नाही एक माणूस जगन्मान्य असा तज्ज्ञ असू शकतो. आजकाल तज्ज्ञांनाही विविध प्रकारचे इझम चिकटायला लागलेले आहेत. तुम्ही म्हणताय ते बरोबर असतात. ते असतातच, ते लोकशाही व्यवस्थेमध्ये असतातच. कुणीही नसतो. अजितराव तुम्ही तज्ज्ञांना इझम असतात लोकशाहीमध्ये हे मान्य केलं याबद्दल खूप खूप आभार आणि कौतुक आहे तुमचं. नाही मान्यच आहे ते, त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही, बिलकुल नाही. अनिलजी समितीवर आक्षेप, तज्ज्ञांवर आक्षेप आणि वाटेल तेवढे दिवस चर्चा करायची तयारी, या तीन मुद्द्यांचा सोपा अर्थ काय? नाही, संयुक्त किसान मोर्चा एखाद्या वेळेला मान्यताही देईल, परंतु कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांना ही मान्यता देऊच द्यायची नाहीये. यांना शेतकऱ्याच्या भल्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. यांना हे आंदोलन चाललं पाहिजे. त्यामुळे हे सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा धमकावतात की जर का तुम्ही वेळ काढूपणा करणार असाल तर आम्ही सहन करणार नाही. सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही, सरकारच्या नियतीवर विश्वास नाही. आपलंच म्हणणं ते खरं करून दाखवायचं आणि आम्हीच खरं करतो आणि आम्हीच तज्ज्ञ आहोत अशी जर भूमिका असेल तर ही कम्युनिस्ट पक्षाची लोकशाही विरोधी भूमिका आहे. पण डॉक्टर प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळे व्यवस्थेमध्ये पोटदुखी काय? या देशामध्ये अनार्की, या देशामध्ये अस्वस्थता निर्माण करायची ती कोणाच्याही माध्यमातून असो, त्यांना शाहीन बाग मधली अस्वस्थता चालेल, त्यांना शेतकऱ्याच्या माध्यमातून निर्माण झालेली अस्वस्थता चालेल, उद्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून निर्माण झालेली अस्वस्थता चालेल, पण यांचा उद्देश हा अस्वस्थता निर्माण करणं आहे. आणि त्यामुळे ते न्यायालयालाही म्हणतात की हा जर तुमचा डाव असेल वेळ काढूपणाचा तर आम्ही सहन करणार नाही. ठीक आहे, याच्यावर एक पटकन 30 दिवसाच्या आत निर्णय द्यावा. त्यानंतर उज्ज्वल निकमही त्याच विषयावर बोलतील. आधी अजितराव नवले. नाही, अस्वस्थता काही कम्युनिस्ट निर्माण करत नाही. भाजपनं जे अत्यंत कॉर्पोरेट धार्जिने बेरोजगारी वाढवणारे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवणारी धोरणं राबवली, अर्थव्यवस्थेचं वाटोळं केलं, त्याच्यातून ही अस्वस्थता निर्माण होत असते. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, शांततेवर विश्वास आहे. 40 दिवसाचं आंदोलन हे अत्यंत शांततेने आम्ही केलेलं आहे. 40 शेतकऱ्यांच्या प्राणाचं बलिदान देऊन सुद्धा आम्ही संयम कारण दलाल आणि व्यापाऱ्याच्या हातात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिली, शेतकऱ्याची लूट करून घेतली, लेवी लावली होती ना तुम्ही लोकांनी. अनिल बोंडे साहेब आपलं मध्ये आपली अस्वस्थता व्यक्त, लेवी लावलेली होती. एवढ्यापर्यंत तुम्हाला कधी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जावं लागलं नाही डॉक्टर अजित नवले. कशी तिथे तोलाई मापारी कशी कापल्या जाते आणि भाव कसे पाडले जातात हे तुम्हाला सहन नाही करावं लागलं. आणि भाजपने लोकशाहीचा पाठ आम्हाला सांगू नये, स्वातंत्र्याचा पाठ आम्हाला सांगू नये. कम्युनिस्ट आणि आम्ही जे लाल बावट्यावाले आहोत, लोकशाहीला मानणारे आहोत
आमचा लॉंग मार्च काढून बघा, आमचं आज 40 दिवसाचं हे आंदोलन काढून बघा. एका काडीला सुद्धा आम्ही धक्का लावलेला नाही. 40 शेतकऱ्यांचं बलिदान दिलं तरी संयम सोडलेला नाही. पुढे सुद्धा आम्ही तो सोडणार नाही. शांततामय मार्गाने लोकशाही चौकटीतच हे आंदोलन पुढे जाईल. अनिल बोंडे, RSS आणि बीजेपीने आम्हाला शांततामय आंदोलन सांगू नये. त्यांचं आम्ही बाबरी मस्जिदचं आंदोलन पाहिलं. अजितराव, वेळेची मर्यादा आहे. आज अनिल बोंडे तक्रार करणार आहेत की त्यांना कमी वेळ मिळालेला दिसतोय. ठीक आहे अनिल बोंडे, 1 मिनिट. आपल्यासोबत पद्मश्रीनं सन्मानित ऍडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत. निकम साहेब, ज्या पद्धतीनं आंदोलकांची भूमिका दिसतीये ते पाहता सर्वोच्च न्यायालयालाही जर समजा वेळ काढूपणा मान्य नाही असं सुनावलं गेलं तर न्यायालय त्याची दखल घेईल का आणि समिती स्थापन करा असं सांगून न ऐकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देऊ शकतं का? निश्चित सर्वोच्च न्यायालयाला कायदेशीर तो अधिकार आहे आणि म्हणून ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालय असं काही सुचवत आहे आणि त्या सुचवण्याचं जर त्याची अवहेलना करण्यात आली तर सर्वोच्च न्यायालय निश्चित याहीपेक्षा अधिक कठोर आदेश देऊन कार्यवाही करू शकतो. तो सर्वोच्च न्यायालयाला इनहेरंट ज्युरिडिक्शन आहे. तो वापरावी की न वापरावा हा पूर्ण सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहे. जी, तुमच्या आजवरच्या कायदेशीर सगळ्या अभ्यासाला स्मरून एका प्रश्नाचं उत्तर मी मागतो. अशा प्रकारची आंदोलनं लवकरात लवकर निवळावीत याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च हस्तक्षेप काय असू शकतो? आणि सर्वोच्च न्यायालयाचा याबाबतीत हाच एक जो सुचवलेला पर्याय आहे की समिती स्थापन करावी. किंबहुना दुसरा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की या कायद्याच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती द्यावी जेणेकरून हा पीसफुल. कारण आज सर्वोच्च न्यायालयाने हे देखील स्पष्ट केलंय की हे आम्ही स्थगिती एवढ्या करता सरकारला सांगत आहोत, सुचवत आहोत की या आंदोलनातून काहीतरी चर्चेच्या माध्यमातून मार्ग निघाला पाहिजे. हा हेतू सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलेला आहे. ठीक. आणि मला वाटतं की अशा रीतीने आंदोलन कुठल्याही प्रकारे सरकारने देखील त्याची गंभीर दखल घेतलीच पाहिजे. नुसतं चर्चेची गुराळ आम्ही एक कमी करतो दुसरं करतो असंही करता कामा नये. खरोखर जर आंदोलन करताना वाटतं की हा कायदा जाचक आहे तर निश्चितपणे पुन्हा एकदा संसदेच्या पटलावरती हा कायदा मांडण्यात आला पाहिजे. कारण असं आहे की हा ओरली झालं, विरोधकांचंही तसं म्हणणं आहे. माझ्या मते लोकशाहीमध्ये पूर्ण पारदर्शीपणा आवश्यक आहे आणि तो पारदर्शी अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षणाचा भाग आहे. आणि अशाच प्रकारची मागणी यापूर्वी सुद्धा आली होती की एक नवं संसदेचं अधिवेशन बोलवा आणि संसदेच्या नव्या अधिवेशनामध्ये या कायद्यावर पुन्हा एकदा चर्चा घडवून आणा. अनिल बोंडेजी, हे कितपत शक्य आहे? नाही, कायद्यावर राष्ट्रपतींची सही झालेली आहे. हा कायदा मुख्यमंत्र्यांच्या ड्राफ्टच्या माध्यमातून बनवला गेलेला आहे. टास्क फोर्सच्या माध्यमातून बनवला गेलेला आहे. त्यामध्ये लोकसभेमध्ये चर्चा झालेली आहे. आज जी विरोध करते त्या शिवसेनेने तिथे पाठिंबा दिलेला आहे. ते चर्चेमध्ये सुद्धा बोललेले आहे. पण 8 राज्यामध्ये हा कायदा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लागू आहे आणि संपूर्ण भारतामधल्या शेतकऱ्यांनी त्याला समर्थन केलेलं आहे. वाटलंच तर अनेकांना चर्चा उपस्थित करायची असेल जेव्हा अधिवेशन असेल त्यावर चर्चा करू शकतात, त्यामध्ये सुधारणा सुचवू शकतात. आणि हिवाळी अधिवेशन झालंच नाही, विरोधी पक्ष आणू शकतात. हिवाळी अधिवेशन झालेलं नाही. अशा वेळेला कायद्याच्या संदर्भातली आगामी चर्चा संसदीय मंडळात शक्य आहे का? विरोधक सुद्धा आणू शकतात. या कायद्यामध्ये सुधारणा करण्याचं विधेयक विरोधक सुद्धा आणू शकतात आणि त्यावर सुद्धा चर्चा होऊ शकते. ही लोकशाहीची प्रक्रियाच आहे. ठीक आहे. आताच्या घडीला सरोजताईंच्यासाठीचा एक शेवटचा प्रश्न उरलाय. त्या निमित्तानं वेळेची मर्यादा घालत मी तो प्रश्न सरोजताईंना विचारतो. सरोजताई, कृपया 1 मिनिटामध्ये उत्तर द्या. ज्या परिस्थितीला आत्ताच्या घडीला केंद्र सरकार सामोरं जात आहे त्यातला मध्यम मार्ग कुठला आणि आता आंदोलन पटकन निवळेल असं वाटतं का? आंदोलन पटकन निवळेल असं आता तरी मला वाटत नाही. पण जर न्यायालयाचा अवमान करायचा नाही हा विचार जर नेत्यांनी केला तर हे आंदोलन निवळू शकतो. आणि केंद्र सरकार पुढे ही समस्या आहेच, कारण केंद्र सरकारने ही समस्या उभी केलेली आहे. केंद्र सरकारने ताबडतोब विरोधकांच्या वतीने संसद बोलवून संसदेतच या पूर्ण कायद्याची पुन्हा एकदा अभ्यास करणे, मांडणी करणे वेगवेगळ्या माध्यमातून. कारण आता जो कायदा झालाय तो कायदा रद्द करतो हे जरी आज मोदीजींनी लिहून दिलं तरीही राष्ट्रपतीची स्वाक्षरी झालेला कायदा रद्द करतो म्हटल्यावर रद्द होणार नाही.
संसदेत त्याच्यावर चर्चा होईल, विरोधी पक्ष नेते त्याची मांडणी करतील, त्याची मागणी करतील आणि कोणकोणत्या बाबीत हा कायदा शेतकऱ्यांच्या ठीक. विरोधी आहे याची चर्चा होईल आणि मग त्या कायद्यात सुधारणा होऊ शकते. कायदा मात्र रद्द होऊ शकत नाही, कारण इंग्रजांच्या काळचे कायदे जेव्हा आम्ही विधानसभेत रद्द करायला म्हटलं तेव्हा त्याच्यावर चर्चा झाली होती, तेव्हाच ते कायदे रिपील करण्यात आले होते. म्हणजे अगदी. चर्चेशिवाय कायदा रद्द होऊ शकणार नाही. ठीक आहे, सरोजताई काशीकर आणि आपल्या सोबत असलेल्या इतर सर्व मान्यवरांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आभार. लक्षवेधीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एकच महत्वाचा, आणखीन महत्वाचा मुद्दा की या घडीला एका बाजूला केंद्र सरकार, दुसऱ्या बाजूला आंदोलक, या दोघांचीही प्रतिष्ठा जशी पणाला लागली आहे तशी आजच्या दिवसापासून सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लावली आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाला कायदा आणि सुव्यवस्था टिकण्याच्यासाठी देशात लवकरात लवकर आंदोलन मिटावं असं वाटतंय. त्यांनी त्यांचे दिलेल्या सूचनांचं पालन व्हावं, याच्यासाठी काय पुढे पावलं टाकायची आहेत तेही कदाचित ठरवलं असेल. आंदोलक आणि केंद्र सरकार त्याकडे कसं पाहतात तेच पाहणं आता लक्षवेधी ठरणार आहे. तुर्तास या चर्चेत इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.